जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा कार्टून आशक्या. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवणार आहे चहा. कारण चहा बनवायचं कारण म्हणजे कायम मला आई चहा बनवून जाते, पण आई आज कामाला गेलेली आहे, त्यामुळे ती चहाची जिम्मेदारी माझ्यावर आलेली आहे. तर आपण आईला सारखं नावं ठेवत असतो की आई चहा असंच केल्या तसंच केल्या, पावडरच नाही साखरच नाही. तर ते स्वतः केल्याशिवाय कळत नाही की त्याला काय मेहनत आहे ते. तर बघूया आपण चहाकडे लक्ष देऊया. एक वाटी पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये साखर बघूया. आमच्या आई सांगते एकट्याला करणार असलास तर एकच चमचा टाकायचं, तर मला गोडच लागतो चहा, त्यामुळे मी 1.5 चमचा टाकलेला आहे. पावडर 1 चमचा टाकूया. नंतर आल्याचा. आलं हे आरोग्यासाठी चांगलं असते असं म्हणतात, त्यामध्ये थोडंफार आलं टाकूया. आलं टाकलेलं आहे, तर जरा उकळी देऊया. त्यानंतर मला उकळी आल्या. तर तुम्ही म्हणत असेल यात दूध का घातलं नसेल, कारण मी दुधाचा चहा पित नाही, कायम मी काळा चहा पिलोय. उकळू गेलेला चहा आपलं प्लॅनिंग फिसकटलेलं आहे. हो दे, तरी पण बघूया, कारण कष्ट हे केल्याशिवाय कळत नाही. तर चहा तर तयार झालेला आहे. त्याची क्वालिटी बघूया एकदा पिऊन, कसं झालं आहे ते. आपल्या स्वतःच्या हाताने केलेला चहा आहे. मस्त, एक बऱ्यापैकी चांगला चहा झालेला आहे. तर नमस्कार, भेटूया आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि गरीब माणसाला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.